इंस्टाग्रामवर तुम्हाला बघायला मिळत असेल की बाबा प्रत्येकाचे फॉलोअर्स 40,000, 50,000, 30,000 फॉलोअर्स ज्या व्यक्तींचे आहेत आणि जे ट्रेनर आहेत मार्केटमध्ये, इंट्राडे ट्रेनर असतील, बँक निफ्टी ऑप्शनचे ट्रेडर असतील किंवा मग स्टॉक ऑप्शनचे वगैरे ट्रेडर असतील, तर यांचा एक कॉमन फॅक्टर मी जो आढळून आला की ते काय करतात, त्यांचं प्रॉफिट आहे ना डेलीचं आपलं इंस्टाग्रामच्या पेजवर म्हणा किंवा टेलिग्रामच्या चॅनलवर या गोष्टी त्यामध्ये शेअर करत असतात की बाबा आज 1 लाखाचा प्रॉफिट झाला, आज 35,000 झाला, आज 40,000, 50,000चा. त्यानं काय होतं, लोकांना फक्त एवढंच कळते की अरे बाबा ह्याच्याकडे प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी आहे आणि या प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजीने ट्रेड करतो. तर असं नसतं मित्रांनो, या गोष्टीमध्ये बरंच आहे. प्रॉफिट झाल्याच्या नंतर सांगणार तुम्हाला स्क्रीनवर की कशा पद्धतीने प्रॉफिट केला, हा दाखवत तुम्हाला हाय हिल याची लेवल होती, माझी बाईंग प्राइस इथं होती, माझी सेलिंग प्राइस इथं होती, तर तुम्ही इथं लिक्विडिटी आली, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम आलं, परत प्रत्येकाचे इंडिकेटर्स आहेत, तर ह्या असं तुम्ही वापरलं असतं तुम्हाला या ठिकाणी प्रॉफिट जनरेट झालं असतं. तर माझं एकच म्हणणं आहे, एवढंच जर सोपं आहे किंवा एवढंच जर तुम्ही त्याच्यामध्ये नॉलेजेबल आहात आणि एवढंच जर तुम्ही मास्टर आहात त्याच्यामध्ये, तर तुम्ही मार्केट आधी प्रिडिक्ट का करत नाही की बाबा लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही का सांगत नाही की बाबा जसं चालतं लाईव्ह सेशन की बाबा इथं घे, हा 1 मिनिटानंतर ट्रेड जनरेट होणार आहे, इथं तू घेऊ शकतो. अशा पद्धतीने जर तुम्ही मार्केटमध्ये काम केलं तर लोकांचा तुमच्यावर विश्वास बसतो. नुसते प्रॉफिटचे स्क्रीनशॉट दाखवून जर तुम्हाला असं वाटत असेल की पुढचा व्यक्ती प्रॉफिटेबल आहे आणि हा आपल्याला तिथपर्यंत नेऊ शकतो, तर हे साफ चुकीचं आहे.